नवनाथ वाघमारेकडून वक्तव्य गेलं, मराठा समाजाची भावना दुखल्या गेली, माता मावल्यावर जो त्यांनी खालच्या पातळीचा शब्द वापरला. नवनाथ वाघमारेंना माझं एवढंच सांगणं आहे की वैयक्तिक तुमचा आणि मनोज जरांगेचा काय वाद असेल ते तुम्ही आहे का लंगुटे घालून कुस्ती खेळा मैदानात उतरून, पण समाजावर असं खालच्या पातळीचं बोलू नका. कारण समाज डोक्यावर बी नेतो आणि समाज डोक्याच्या खाली पायाखाली बी तुडितो. तुम्हाला एवढंच सांगतो मी, तुम्ही होईन तेवढी आहे का समाजाची, माझ्या मराठा समाजाची जाहीर माफी मागा, गेलेला शब्द वापस घ्या आणि मीडियासमोर आहे का तुम्ही बोला की माझ्याकडून चुकून हा शब्द गेला त्याच्यामुळे आहे का समाज तुम्हाला माफ करीन. पण वैयक्तिक आहे का असं जातीवाद शब्द जर गेला तर उद्या समाजाच्या भावना दुखल्या गेल्यात, उद्या तुम्ही मराठ्यावर बोलता, मनोज जरांगे ओबीसीवर बोलून, ह्याच्यात काय होतं माहिती का, सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा समाज हा गावगाड्यातला आहे का एकोपा कुठतरी तुटतो. मोठाल्या प्रस्थापित मराठ्याचं ह्याच्यात काही वाकडं होत नाही आणि मोठाल्या ओबीसीचं बी काही होत नाही, पण कुठंतरी आपल्यासारख्याला गावगाड्यात राहायचं असतं, एकोप्याने राहायचं असतं, एकामेकाच्या सुखा दुःखात आपल्याला जायचं असतं. त्याच्यामुळं तुम्ही जाहीरपणे नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाची माफी मागावात, हे माझा शब्द आहे. वैयक्तिक तुमचा काय वाद असेल, समजा राजकारणाचा, आरक्षणाचा लढा, तुम्ही त्या मनोज जरांगेंना काय जे बोलायचे ते वैयक्तिक मनोज जरांगेंना बोला, मराठा समाजाला टार्गेट करू नका. मनोज जरांगे वैयक्तिक काय ओबीसीला बोलत असेल ते मग समाज ते ठरवीन काय बोलायचं येतं, पण समाजाला कुणीच कुणाच्या टार्गेट करू नका. कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं 18 पगड जातीला शिवराय आहे का घेऊन चाललेले आहेत आणि गुन्ह्या गोविंदांनी 18 पगड जात नांदती. शिवरायाच्या विचारावर चला, शिवरायांनी राजांच्या पाटलाचा आहे का चौरंग केलेला आहे. त्याच्यामुळे आहे का ह्या आपल्या पवित्र भूमीत, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असं आहे का तोंडातून असे आहे का शब्द निघून देऊ नका की तुमच्या शब्दामुळं मराठा समाजाचं किंवा कोणत्या बी समाजाचं आहे का ठेस लागेल असं काही बोलू नका. एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.